लागते ते केबल चेक करायला लागते. हे काय 90 हो काय झाकण खोललं की टाकली हिला सारखं हाणली. अबे साऱ्या गोष्टी पाहा लागते. भाजी करताना टमाटर चिरायला लागते, लसूण सला लागते, कांदा हे ते सर्व, हळद मीठ चटणी. डायरेक्ट मटण आणल्यावर भाजी सुद्धा करायला लागत आहे. भाजी दिली साऱ्या गोष्टी पाहून करावं लागत असते. तेव्हा कुठं भाजी चांगली होती आहे की नाही. मग कुठं चुरपू चुरपू हाणते. बाबासाहेबांचे चौथे गुरु कोण आहे सांग रे? कोण आहे चौथे गुरु? इथं बोलायला तोंड माझ्या फुटत नाही. बाबासाहेबांचे चौथे गुरु ज्यांची आपण 148वी जयंती साजरी करतो. 148वी त्या महान संतांचं नाव आहे कर्मयोगी संत गाडगे बाबा. हे बाबासाहेबांचे चौथे गुरु. त्यांना सुद्धा त्रिवारपूजा प्रणाम करतो. आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, कुरवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना सुद्धा त्रिवारपूजा प्रणाम करतो. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकडोजी महाराज यांना सुद्धा त्रिवारपूजा प्रणाम करतो. या महापुरुषांना जन्म देणाऱ्या माता जिजाऊ साहेब यांना सुद्धा वंदन करतो. ज्ञानमाता सावित्रीबाई यांना सुद्धा वंदन करतो. युगमाता भीमाई यांना सुद्धा वंदन करतो. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना सुद्धा त्रिवारपूजा प्रणाम करतो. 9 कोटी लेकरांची आई तुमची माझी माय तुझी बाबासाहेबांना महासूर्यांना घडवलं असं त्या महामातेंना सुद्धा वंदन करतो. आणि जातीच्या रोगाने जर्जर झालेल्या भारताला लागलेला शेवटचा प्राणवायू की ज्यांच्यामुळे आज आपण सन्मानाने स्वाभिमानाने जगत आहोत असे ते बोधिसत्व विश्वरत्न धम्ममेघ बाबासाहेब यांना सुद्धा प्रणाम करतो. आणि आज या सारशी गावामध्ये 1 दिवसीय धम्मदर्शन साजरी होत आहे. त्या अनुषंगाने समस्त गावकरी मंडळींना, माझ्या माऊलींना, समाजरूपी माऊलींना त्रिवारपूजा प्रणाम करून एक क्रांतिकाराची विनंती करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय भीम. ज्याला तोंडासून त्यांनी म्हणा मुक्या माणसाची चळवळीला गरज नाही. तुम्ही काही चळवळी उपकारही करत नाही. कारण बाबासाहेब होते त्यावेळेस, बाबासाहेब नव्हते त्यावेळेस तोंड असून बोलण्याची मनाई, डोळे असून बघण्याची मनाई, कान असून ऐकण्याची मनाई, हात असून लिहिण्याची मनाई. परंतु बाबासाहेबांचा जन्म झाला आणि ही सर्व बंधने तुटली. म्हणून ज्याला तोंड असून त्यांनी जय भीम म्हणा. मोठ्या माणसाची चळवळीला गरज नाही. जय भीम. जय भीम. क्या बात है. बंधन साजरे करू. जो कोणी प्राशनीकरण गुरगुरल्याशिवाय राहणार. मग आज ती वेळ आलेली आहे गुरगुरण्याची. म्हणून एक शब्द आहे. लोकांच्या ओठावर गाडगे बाबा आजच्या दिवशी लोकांच्या ओठावर गाडगे बाबा आहे आणि समतेच्या लाटावर गाडगे बाबा आहे. मनोज राजा चंद्रसूर्य आहे तोवर अबे काळजाच्या डेटावर गाडगे बाबा आहे. गाडगे बाबा बाबासाहेबांच्या चौथ्या गुरुचा आज जन्मदिवस आहे. जयंतीचा अनुषंगाने आज घडीला म्हणून साजरा करतो. लाखो असतील दया अंत नाही.
लाखो असतील तया अंत नाही, संत गाडगे बाबा परी संत नाही. एकदा सेवाग्रामला संत गाडगे बाबांचं प्रवचन होतं. गाडगे बाबा पोहोचले आणि गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी या देशाचे बापू गांधीजी गाडगे बाबाचं कीर्तन ऐकण्यासाठी गेले. कीर्तन ऐकल्यानंतर गाडगे बाबाजवळ गांधीजी गेले. फार ऐकण्यासारखं आहे बरं. गाडगे बाबा पाशी गेल्यानंतर वार्तालाप झाला, चालतं बोलणं. गांधीजी गाडगे बाबाला म्हणतात की गाडगे महाराज तुमच्यापाशी प्रॉपर्टी किती आहे. आता गांधीजीला हेच विचारायचं होतं, प्रॉपर्टी किती आहे. गाडगे बाबांना फार मौलिक उत्तर दिलं. गाडगे बाबांनी उत्तर दिलं, होण्याची म्हणे माझी प्रॉपर्टी मी सोबतच घेऊन हिंडतो म्हणे. एक गाडग, एक झाडू आणि माझे कपडे झालं म्हणे, हे माझी प्रॉपर्टी. गांधीजी आव नाही पाहिला, ताव नाही पाहिला, उठला आणि सरळ आपल्या बापू कुटी चालला गेला. म्हणून या महामानवांना हे महामानव होते. म्हणून बाबासाहेबांनी चौथी गुरु मानलं. लाखो असतील दया अंत नाही, संत गाडगे बाबा सुनील नंदन मोळीवत पंचशील मंडळ उपाध्यक्ष यांच्याकडून 100 मिळाले. जोरदार टाळ्या वाजवा. हे आवाज वाचत आहे. मी काय बोलतोय, कोंबडी ओढल्यासारखं होऊ राहिलं. ती बांधली तरी नाही होऊ राहिलं. असं कोरडा आहे. हॅलो 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 करा म्हणलं कोरडं करत आहे. आता पाणी लागेल तर एकाने टॅक्सला पाणीच प्यायला लागेल. टँकर वाढून द्या बिंदू काहीतरी ते कोरडा पडत आहे गाणं म्हणतात. हा गुरुच बाबासाहेबांना मानणारे माणसं जराशी हातावरती करा. इकडे या माझ्या इमानदारीने खरंच जर बाबासाहेबांचे उपकार असतात त्यांनी सहकार्य करा. हरामी लोकांची मी पहिले बोलू. आता मी फाटक्या डोळ्याचा माणूस आहोत. इमानदार बाबाचा लेकरू इमानदार, बापाचा लेकरू इमानदार बोलल्याशिवाय राहत. दोन्ही हातावरती करा. बाबासाहेबांना मानणारे चंदनाची सर इतर लागा करू शकत नाही. हातावरती ज्याचे खाला हात झाला ते गिनती कायच्यात होईल मी काही सांगता येत नाही. चंदनाची सर इतर लागा करू शकत नाही आणि वाघाची बरोबरी माकडा करू शकत नाही. म्हणून राजा आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य तारे
हॅलो, पैसे द्या असं म्हणणार नाही, पैसे देऊ नका, पैसे द्या परंतु त्याच्याबरोबर लिहून आणा. म्हणजे तुमचे बी कष्टाचे पैसे आहेत. 10 रुपये का असे ना कष्टाचे आहे, अनमोल आहे आमच्यासाठी. लिहून आणा. आमचे भाऊजी यांच्याकडून 100 रुपये, गजबे साहेबांनी 100 रुपये, ज्यांनी नाव सांगायला मोहनजी गजबे 400 रुपये यांच्याकडून. शेर रिपीट पाहिजे बिलकुल. आमचे भाऊजी यांच्याकडून शैलेश भाऊजी. वाघाची बरोबरी मागला करणार. टाकडी गुलबाग चंदूवाशी आमच्या काकाचे मित्र यांच्याकडून 200 रुपये मिळाले. आमच्या भाऊकडून सुद्धा 100 रुपयाचे धन्यवाद मिळाले. हा चला कोणी हात वरती तालीचा सर्वांच्या हातावरती, सर्वांचे इमानदार बाबाच्या लेकरांवरती तालीचा साथ गोरगाव यांच्याकडून 500 रुपये धन्यवाद मिळाले. जोरदार टाळ्या वाजवा. लाखो असतील दया लाखो असतील लाखो असतील दया लाखो असतील दया तालीचे साधन सर्वांच्या दोन्ही हातावरती तालीचे साधन. लाखो असतील दया गाण्याचे बोलले मसाला जनहिताचे करताना कार्य शौर्यावरती ही गाजवले शौर्य. मुलगा मेला तरी खंत नाही, मुलगा मेला तरी खंत नाही.
स्मरणात आठवणी गाडगे बाबा सुद्धा जीवन त्यागतात म्हणून या ठिकाणी उल्लेख झाला मुलगा मेला तरी खंत नाही कीर्तनात बाबासाहेबांचे आणि जे बाबासाहेबांनी जे शिक्षण वाघिणीचं दूध आहे हे जे कोटेशन बाबासाहेबांनी म्हणलं होतं त्या पावलावर ते पाऊल ठेवत संत गाडगे बाबांनी सुद्धा पंढरपूरला मोठमोठ्या शाळा आहेत गाडगे बाबांच्या मुलगा मेला एका ठिकाणी कीर्तनात गाडगे बाबा कीर्तन करत आहेत आणि कीर्तनात तालाने गाडगे महाराजांना ते शेजारचे गाडगे बाबा कीर्तनात तल्लीन आहेत मग्न आहेत मग ते तार घेऊन गोष्ट म्हणाला त्यांनी दिलं काय झालं ज्यावेळेस गाडगे बाबा तुमचा मुलगा गेला त्यावेळेस गाडगे बाबांच्या मुखातून शब्द निघाले होते असे मेले कोट्यान कोटी काय रडू मी एकासाठी हे युगपुरुष राष्ट्रपुरुष म्हणतात म्हणून म्हणलं मुलगा मेला तरी खंत नाही मुलगा मेला तरी खंत नाही बाबा समाजातून बेमानांची संख्या वाढलेली आहे मग बेमानांची संख्या घटवायची असेल तर आपल्याला इमानदार संख्या निर्माण करावी लागेल की नाही कोणाकोणाला वाटते इमानदार संख्या घडली पाहिजे वराचा हात वरती करा माझं गाणं आहे गाडगे बाबाच्या कीर्तनासारखंच आहे मला होकाऱ्या पाहिजे हो की नाही होकाऱ्या देऊ नका परंतु सिग्नल देत जा मग इमानदार संख्या कशी वाढेल बेमानाची कमी झाल्यावर इमानदाराची वाढेल मग अमावस्या असो आज पौर्णिमा आहे अमावस्या असो पौर्णिमा असो अष्टमी असो कुठल्याही महापुरुषाची जयंती असू दे बाबासाहेबांची हा क्या बात आहे या भाऊचं स्वागत करा आवर्जून चिठ्ठी आणली चिठ्ठी आणा नाही तर मा काना सांगा हे पण झालं अमावस्या असो पौर्णिमा असो अष्टमी असो कुठल्याही महापुरुषाची जयंती असू द्या रमायची बाबासाहेबांची प्रतिमा समोर ठेवायची आणि आपल्या लेकराला
माय बापाने प्रामाणिकपणे सांगायचं की बाबा माझ्या पोरा माझ्या लेकरा तू जो हा भाकरीचा घास खातोय ना हा माझ्या कमाईचा नसून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या कमाईचा आहे. आपण असं सांगितल्यानंतर आपलं लेकरू प्रामाणिकपणे काम करण ते बेमान होणार नाही आणि तुम्हाला अनाथ आश्रमात टाकणार नाही. आणि त्याला ठणकावून सांगा कि इजहार चाहत का खुलेआम कर, इजहार चाहत का खुलेआम कर और जिंदगी में बस इतना नेक काम कर। निवाला उठाने से पहले मनोज राजा अबे निवाला देने वाले भीम को प्रणाम कर। गीतावर सुभाषराव